नमस्कार. आमच्या वेळेला असं होतं 14व्या भागात मी आज तुमच्याशी बोलते आहे. आमच्याकडे ना आईबरोबर लॉफ्ट आवरणे किंवा वापरात नसलेल्या गोष्टी ठेवलेलं कपाट आवरणे, अरे बापरे, म्हणजे एक मोठा प्रसंगच असायचा. ज्या ज्या गोष्टींमध्ये ती बाहेर काढायची आणि मला असं वाटायचं छे आता ह्याचा काय उपयोग आहे, त्यामुळे ती म्हणायची अगो नको ग असू देत. तिला घरातल्या शोभेच्या वस्तू एक 4-6 महिने झाले की बदलायची खूप हौस होती. त्यामुळे तिचा एक असा मोठा निळ्या रंगाचा टब होता, आजही आहे. त्याच्यात तिच्या त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असायच्या. त्या दिवशी आवरता आवरता त्याच्यात एक असा फिक्कट गुलाबी रंगाचा एक छोटा फ्लॉवर पॉट मिळाला आणि मी तो असा हातात घेतला आणि आईकडे अशाच दृष्टीने बघितलं की काय करायचं. आईचा चेहरा, राहू देते, अगं माझ्या आत्याने दिलाय. म्हणलं कधी दिलाय ग? ती म्हणली अगो वास्तुशांतीला ते देतात ना काय काय. म्हणजे वास्तुशांत म्हणजे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतेय, ही साधारण 2010 किंवा 11ची. बंगल्याची वास्तुशांत झाली 1984-85 सालातली. म्हणजे साधारण 26 ते 27 वर्ष ती तो छोटा फिकट गुलाबी रंगाचा फ्लॉवर पॉट वापरत होती आणि दर 4-6 महिन्यांनी बदलत होती. त्याच्यात तिच्या आत्याची आठवण होती. म्हणजे माझ्या पिढीतल्या, माझ्या आईवडिलांचं असं नाही मला म्हणायचं, पण माझ्या पिढीतल्या मुलामुलींचे आईबाबा यांनी कायमच वस्तूंप्रमाणेच माणसांचाही उपयोग केला, वस्तूंप्रमाणेच माणसांनाही वागवलं, भले ते चांगलं असो अथवा वाईट असो. आमच्या काळामध्ये माझ्या पिढीला किंवा माझ्या पुढच्या पिढीला या गोष्टीची कल्पना नाही आहे. आम्ही नाती उसवायला लागली तर रफू करायला जात नाही. आम्ही कुठलीही गोष्ट जिचा कंटाळा आला किंवा ती जुनी झाली की आम्हाला वाटतं फेकून द्यावी. माझ्या पिढीच्या पेक्षा पुढच्या पिढीला कदाचित जन्मापासूनच हे माहिती आहे की प्रेम आणि वस्तू या दोन्ही गोष्टी जुन्या झाल्या किंवा त्याचा कंटाळा आला तर फेकून देता येतात आणि नवीन घेता येतात. आमच्या आईवडिलांच्या त्या पिढीला किंवा त्याच्या आधीच्या पिढीला हा विचारच कधी शिवला नाही. भावनेच्या बरोबर व्यवहाराची काठी कायम हातात असायची. म्हणजे आम्हाला कधी आठवत नाही की आमच्या काळातले आईवडील भावनेच्या डोहात गटांगळ्या खातायत, असं आम्हाला कधी दिसलं नाही. गटांगळ्या न खाण्यासाठी त्यांच्याकडे व्यवहाराचा एक मोठा दांडका किंवा काठी आधाराला असायची आणि त्याला धरून ते तरंगू शकायचे. त्याच्यात भावना आणि व्यवहार, याच्यात नाती, वस्तू, घर, जमिनी, सोनं नाणं, इन्व्हेस्टमेंट्स, या सगळ्या गोष्टी अतिशय आनंदाने तुम्हाला आम्हाला देऊन ते पुढे गेले. आज आई पण नाही, बाबा पण नाहीत, पण त्यांच्या ह्या वस्तू आणि त्यांची ती माणसं आम्हाला आजही त्यांच्या वास्तूत भेटायला येतात. आमचा शिवराम काका, आमचा परशू काका, आमचे कुकडे काका, ही माणसं आजही त्यांच्या आठवणी सांगायला येतात आणि त्यांच्या वस्तू त्यांच्या घरातच आहेत. त्या दिसल्या तरी त्यांच्यात दिलेल्या त्या माणसांना आम्ही स्मरतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्यासाठी एक मोठा ठेवा आहे. अशाच काही थोड्या भावनेने भरलेल्या आणि थोड्या चुटकुल्यांसारख्या अशा गोष्टी परत पुढच्या भागात ऐकूयात. नमस्कार.